सिमरन सनी सोंधी आणि शबाना सनी सोंधी यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाद मागितली। आम्हाला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांनी खोटं बोलून अडकवलं। आज झालेल्या पत्रकार परिषदेत सिमरन सनी सोंधी आणि तिची आई शबाना सनी सोंधी यांनी आपापल्या चुकीच्या पद्धतीने खोट्या खटल्यात अडकवण्यास आल्याचे कोर्टात दाद मागितली। जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना खोटे बोलण्यास आणि खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या घटनेने त्रस्त झालेल्या त्यांनी आता सत्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची विनंती न्यायालयाला केली आहे। पत्रकार परिषदेत सिमरन आणि शबाना यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले। त्यांच्या म्हणण्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबावर मानसिक दबाव टाकला आणि खोटी FIR दाखल करण्यास भाग पाडले। आता आपल्याला न्याय हवा आहे आणि सत्य समोर आणून खरा न्याय मिळेल अशी आशा असल्याचे या दोघांनी सांगितले। सिमरन आणि शबाना यांनी सांगितले की त्यांनी यापूर्वी जी काही विधाने केली होती ती दबावाखाली दिलेली होती आणि आता त्यांची चूक सुधारण्यासाठी न्यायालयाची मदत घेत आहेत। या संदर्भात त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सत्य समोर आणता येईल आणि ज्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल। पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबावर झालेल्या मानसिक व भावनिक अत्याचाराचाही उल्लेख केला असून या प्रकरणी न्यायालय व्यवस्थेकडून लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांना शांती लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली। जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणे हे देखील उपस्थित होते। यावेळी नगरसेवक राजन किणे यांनीही पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्याचा महत्त्वाचा विषय असा होता की उमऱ्या विभागामध्ये जो गुन्हा दाखल झाला होता रिदा रशीद यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता, तर तो पोस्कोचा गुन्हा यासाठी दाखल झाला होता, खोटा गुन्हा दाखल झाला होता की रिदा रशीद मॅडम यांच्यावर विनयभंग झाला होता आणि त्या विनयभंगाच्या माध्यमातून त्यांनी 354चा गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी खूप काही प्रयत्न केले की तो गुन्हा मागं घेण्यासंदर्भात, पण तो गुन्हा मागं न घेतल्यामुळे त्यांनी ऐन प्रकारे प्रयत्न केले पण तो गुन्हा मागं घेतला गेला नाही। त्यामुळं त्या जितेंद्र आव्हाड यांनी खोटे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात रिदा रशीद मॅडम यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला। असे म्हणजे आता शबाना मॅडम आहेत, शबाना मॅडम यांना हाताशी धरून किंवा त्यांच्या ज्या काही हितचिंतक आहेत त्यांना हाताशी धरून म्हणजे असे गरीब लोकांना आमिष दाखवून त्यांनी रिदा रशीद यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता पोस्कोचा आणि त्या पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये बीसमरी होऊन हायकोर्टामध्ये बीसमरी झाली होती। कोणताही पुरावा नसल्या कारणाने तो गुन्हा त्यांच्यावरती सिद्ध झाला नाही आणि त्या खोट्या गुन्ह्याचा आधार घेऊन रिदा रशीद यांनी या संदर्भात न्यायालयात दाद मागितली होती की हा खोटा गुन्हा होता आणि या खोट्या गुन्ह्यामध्ये जी माझी बदनामी झाली आहे तर या संदर्भात अशा पद्धतीचा जर गुन्हा हे जे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावरती झाला तर चांगलं होईल, त्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली आणि तशा प्रकारचा त्यांनी ऑर्डर घेऊन ते गुन्हे दाखल जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोस्को गुन्हा दाखल झाला होता आणि तो पोस्को गुन्हा दाखल झाल्यानंतर ते सगळे आरोपी बाहेर फिरतात, कोणत्याही प्रकारे त्यांना अटक करण्यात आली नाही। तर अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी आज जामीन अर्जासाठी आज कोर्टामध्ये दाखल केलं, जामीनसाठी बेल ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते बेल ॲप्लिकेशन मंजूर म्हणजे त्यांचं जामीन मंजूर न होऊ नये म्हणून आम्ही न्यायालयाला आपल्या मार्फत विनंती करण्यासाठी म्हणजे त्यांना जामीन न होऊ नये म्हणून त्यांना आपल्या मार्फत विनंती करण्यासाठी आपल्याला बोलवलं होतं आणि ही पत्रकार परिषद त्यासाठी घेतली होती। छोटी सी एक गलती हुई थी, पहला घर आके उन लोगों ने वीडियो बनाया फ्लैंक का बोल के, उसके दूसरे दिन हमारे घर पुलिस आती है तो मैं रौनक शाइस्ता को कॉल लगाती हूँ तो रौनक बोलती है टेंशन मत लो, आव्हाड सर ने बोला है कि पुलिस वालों से मेरी बात हो चुकी है, आप लोगों को कुछ नहीं होगा। लेकिन मैंने उसे रिक्वेस्ट किया कि मुझे मुमरा पुलिस चौकी जाना है, क्यों बुलाया है मुझे, बोले नहीं मत जाओ कुछ भी नहीं होगा। लेके जाके हम लोगों को एकलांटा बिल्डिंग में 1 महीना पूरा कंटिन्यू वहाँ रखा गया है, उसमें हम लोगों को बहुत तकलीफें मिली है। फिर इस बीच में आता है आव्हाड सर से बात करवाती है रौनक कि माँ जी ये काम करवा दो, 25 लाख रुपए आपको देता हूँ। तो मैंने कहा नहीं, गरीब हूँ बिकाऊ नहीं हूँ। मैडम के ऊपर FIR बना के मेडिकल करवाना, जो कि बच्ची मेरी छोटी थी, कुछ उसका ऐसा था नहीं,
इन लोगों ने क्या खेला था क्या नहीं, हम लोगों ने उसमें कुछ नहीं साथ दिया। उसके बाद में जब हमें निकलना था वहाँ से, तो इन लोगों ने हमको बोला कि हाई कोर्ट जाके एक पेपर साइन कर दोगे ना, तुम लोग यहाँ से आज़ाद हो जाओगे। तो हाई कोर्ट गए तो उन्होंने एक आधार कार्ड दिया और वहाँ लेके जाके एक साइन लिया। उसके बाद हमें छोड़ दिया और जैसे ही हमें छोड़ा गया, हम लोग जब बाहर आए हैं तो पता चल रहा है कि किसी के साथ ये हुआ है, जैसे झूठ है ये बातें। तो मैंने डीसीपी सर का रास्ता चुना था, गणेश गावड़े सर जोन 1 के, जो हाई कोर्ट से चल रहा था, उनके साथ में मिलके जो सच्चाई थी, जो झूठ था, उसमें मैंने साथ दिया था कि मैडम का ऐसा कुछ नहीं है, मैडम को फंसाया गया है। आज भी जो मैं इधर खड़ी हूँ ना, तो मैं इधर किसी के दबाव में नहीं आके खड़ी हूँ। इन झूठ खेल में मुझे भी फंसाया गया। मैं 2 महीना जेल काट चुकी हूँ। मेरे घर में कोई भी नहीं है, मेरी एक बेटी अकेले रही है, तो उनको भी तो सजा होनी चाहिए ना। मैडम ये बोलने के लिए कि हाँ मैडम गंदगी का कुछ काम करवाती है, लेकिन जब मैं एरिया में गई हूँ वापस एटलांटा से, तो मुझे भी यही बोला गया है। तब मुझे एहसास हुआ कि ये सब क्या किया इन लोगों ने। जब मैं मांग कर रही थी कि मुझे मुमरा चौकी जाना है, तो इन लोगों ने मुझे जाने नहीं दिया था। तो मैं यही चाहूंगी, अभी भी यहाँ खड़ी हूँ, मेरे जान को बहुत बड़ा धोखा है, मेरी और मेरी बेटियों की।